नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण मराठी विषयाचं संवाद लेखन अभ्यासणार आहोत. संवाद लेखनाचा विषय आहे छत्री आणि पाऊस. बघा, या ठिकाणी सुंदर असं चित्र काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासारखे इतर विषयांचे निबंध आपल्याला हवे असतील तर आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला तर मिळेलच, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली निबंधाची प्लेलिस्ट पाहिल्यावर आपल्याला इतर विषयांचे सुद्धा निबंध सहज अभ्यासायला मिळतील. मराठी संवाद लेखन छत्री आणि पाऊस. बघा, पाऊस म्हणतो, तापलेल्या छत्रीला गारवा मिळावा म्हणून मी इतक्या उंचावरून येतो, नी तू मला का अडवतेस? छत्री म्हणते, नाही भाऊ, मी तुम्हाला अडवत नाही, मी फक्त माणसांना पावसापासून भिजण्यापासून वाचवते. पाऊस म्हणतो, पण कधीतरी माणसांनी भिजावं की? गुरे ढोरे सारी सृष्टी भिजते, मग माणसाचे एवढे ते काय? छत्री म्हणते, तसे नव्हे, माणसे भिजली तर त्यांना पडसे खोकला येतो, डॉक्टरकडे जावे लागते, विशेषतः बालकांची मलाच काळजी घ्यावी लागते. त्यावर पाऊस म्हणतो, खरं आहे तुझं, तू त्यांचं संरक्षण करतेस, पण एक विचारू? छत्री म्हणते, विचारा ना. पाऊस म्हणतो, तू माणसाचे रक्षण करतेस, मग तू का भिजतेस? छत्री म्हणते, उत्तर एकदम सोपं आहे. अहो, वर्षभर मी अडगळीत असते, तुम्ही आलात की मला आंघोळीचा आनंद मिळतो, हो की नाही? पाऊस म्हणतो, धन्य आहे ग तुझी बाई. अशा पद्धतीने छत्री आणि पावसाचा संवाद आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. आपल्याला यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.